आपण ही रस्ता मोकळा ठेवा, कृपा करून सहकार्य करा, आपण सहकार्य करा, इथे गोंधळ होत आहे। राणा जगजितसिंह पाटील हे देखील रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत, ज्या ठिकाणी अजितदादांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी आता प्रचंड गर्दी झालेली आहे। नेते या ठिकाणी पोहोचत आहेत, पवार कुटुंब जे आहे ते देखील या ठिकाणी पोहोचत आहेत। सुप्रिया सुळे, सुमित्रा पवार या देखील दिल्लीमधून निघालेले आहेत। संसदेचं अधिवेशन सुरू असल्यामुळे आज सगळेच खासदार हे दिल्लीमध्ये होते। अजित पवार हे देखील आज आपल्या सगळ्या व्यस्त कार्यक्रमांमध्ये होते, मात्र सकाळी दुर्दैवानं ही घटना घडली। आज खऱ्या अर्थाने बारामती पोरकी झाली, एवढं आमच्या कार्यकर्त्यांना दुःख आहे, काही आम्हाला शब्द बोलता येत नाहीत। बारामती पोरकी झाली आज। दादा तुम्ही एवढे लवकर जाताल असं आम्हाला कधी सर्वाला बांध केला पाहिजे की इथे कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये। समोर अंत्यसंस्काराची काही वेळ असेल ते आता कुटुंबाचे सदस्य इथे आलेले आहे आणि पोहोचत आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला कळवण्यात येईल। आजच अंत्यसंस्कार होऊ शकतात। अंत्यसंस्कारात विद्यापीठांच्या या मैदानावर याच्यासाठी फॅमिली मेंबर्स मध्ये चर्चा चालू आहे, ते आपल्याला अपडेट करते, इमिडिएटली आपल्याला कळवून देतात की या ठिकाणी अंत्यसंस्काराची वेळ जी आहे ती कुटुंबियाच्या सदस्यांशी चर्चा करून कळवली जाईल असं सांगतात। मात्र या सगळ्या परिसरामध्ये आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावरती पोलिसांनी बंदोबस्त जो आहे तो लावलेला आहे, कारण अजित पवारांच्या कुटुंबाचे सगळे सदस्य शरद पवार, सुमित्रा पवार त्याचबरोबर सुप्रिया सुळे हे सगळे थोड्या वेळात पोहोचत आहेत। मात्र या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे याची आपल्याला पाहायला मिळते। मात्र कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी सुद्धा पोलिसांनी या ठिकाणी आवाहन केलेलं आपल्याला पाहायला मिळते। अजित पवारांना आपण पाहतो की पाहण्यासाठी ही सगळी कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे ती सगळ्या या परिसरामध्ये झालेली पाहायला मिळते। मात्र अगदी थोड्या वेळात संपूर्ण पवार कुटुंबीय जे आहे ते अजित पवार यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचेल। सकाळपासून पवार कुटुंबातील सदस्य जे आहेत या सगळ्या परिसरामध्ये आलेले होते आणि आपण पाहतोय की थोड्याच वेळात रुपाली चाकणकर या देखील आता रुग्णालयामध्ये या ठिकाणी पोहोचलेले आहेत। कार्यकर्त्यांना असे अश्रू अनावर झाले। दादांसोबत बारामतीमध्ये आल्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांची गर्दी दादांच्या मागे असायची। अगदी दादा पुण्यामध्ये जरी असले तरी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं त्यांना येऊन या ठिकाणी भेटायचे। त्यामुळे त्याच दादांविषयीच्या आठवणी आज प्रत्येकाच्या मनात या ठिकाणी येत आहे। हे दुःख, हे आक्रोश, प्रचंड अशी गर्दी इथे बघणाऱ्यांची बघायला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। पोलीस प्रशासन या ठिकाणी सूचना देते की गर्दी कमी करा। आपण पाहू शकतो ॲम्ब्युलन्स, त्यासोबतच पोलीस प्रशासनाच्या गाड्या आणि मोठ्या संख्येनं बारामतीकर या ठिकाणी आणि बारामतीच्या आसपासची जी काही गाव आहेत तिथले नागरिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। सकाळी साधारणतः 8:45च्या सुमारास हा अपघात झालेला आहे। आपण पाहू शकतो ही धावपट्टी आहे। ही जी धावपट्टी आहे या धावपट्टीच्या बाजूला जी काही दरी आहे त्या दरीमध्ये हे विमान कोसळलं आणि त्यावेळी कोसळल्यानंतर हा भीषण असा अपघात या ठिकाणी झालेला आहे। या अपघातामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देखील मृत्यू झालेला आहे आणि गर्दी कमी करा अशा पद्धतीच्या सूचना या ठिकाणी दिल्या जात आहेत। आपण पाहू शकतो ही जी धावपट्टी आहे या धावपट्टीवरती हे विमान दादांवर असलेलं प्रेम, त्यांच्याबद्दल असलेला जिव्हाळा आणि दादांचा असलेला धाक हा शब्दामध्ये वर्णू शकत नाही। दादा ज्या वेळेला भाषण करायला उभे राहायचे त्यावेळेला काही गडबड झालेली दिसली तर त्यांचं दटावणं म्हणजे हा त्यांचा राग नसायचा, तर ते त्यांचं समजावणं असायचं। हे प्रत्येक कार्यकर्त्याला माहिती असायचं। होऊ शकतो इथले रहिवासी जी घर आहेत
त्यांचं म्हणणं आहे की मोठा आवाज आला, त्यासोबत जे काही विमानाचे जे पार्ट होते ते देखील आमच्या घरापर्यंत उडाल्याचं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. आणि आपण पाहू शकतो की ज्या पद्धतीने हा अपघात साधारणतः 8:40 हे विमान या ठिकाणी उतरणार अशा पद्धतीचं नियोजित होतं, मात्र 8:45 पर्यंत हे विमान हवेत होतं आणि त्यानंतर विमान खाली कोसळलं आणि मोठा आवाज, मोठा स्फोट या ठिकाणी झाला, ज्यामध्ये विमान आणि एकूण सगळे जळून खाक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अतिशय भीषण असा हा अपघात होता. सुरुवातीला वाटलं नव्हतं की अशा पद्धतीचा अपघात असेल, कारण विमानाची छोटी मोठी अपघात ही बऱ्याच वेळा काही राजकीय नेत्यांची होताना आपण पाहिलेली आहेत, विमानामध्ये बिघाड होताना बघितलेले आहेत. मात्र हा भीषण असा अपघात होता, ज्यामध्ये अजित पवार सारखा एक मोठा नेता, राज्याचा नेता आणि एकूण राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी या निमित्ताने निघाली, भरली. आणि आता आपण पाहू शकतो सगळे जे काही कार्यकर्ते आहेत या ठिकाणी पोहोचत आहेत. काही ज्या मेडिकल कॉलेजवरती या सगळ्या डेड बॉडीज ठेवण्यात आल्या त्या ठिकाणी देखील मोठी गर्दी कार्यकर्त्यांनी केलेली आहे. आणि आता आपण त्या स्पॉटवरती आहोत ज्या ठिकाणी हा अपघात घडला होता. आपण पाहू शकतो की अगदी धावपट्टीच्या नजीक विमानतळ जे आहे बारामतीचं, ज्या विमानतळावरती हे विमान लँड होणार होतं आणि लँड होतानाच हा अपघात झालेला आहे. आणि दर्शी ज्यावेळी हे सांगतात त्यांनी होता, त्यावरून अजित पवारांची ओळख प्रत्यक्षदर्शींना पटली आणि त्यावेळी सगळ्या डेड बॉडींना घेण्यात आलं आणि नंतर मग त्या हॉस्पिटलला नेण्यात. आपण पाहू शकतो की जे काही विमान होतं त्याचे जे काही पार्ट होते ते देखील उडालेले आहेत आणि खाजगी विमान होतं ते ज्या पद्धतीने पडलं या ठिकाणी. सगळं पोलीस बंदोबस्त, सुरक्षा रक्षक या ठिकाणी तैनात आहेत आणि JCB देखील आणलं गेलेलं आहे आणि त्या सगळ्या साह्याने आता हे जे काही विमान, जे काही घडलेला अपघात आहे तो बाजूला हटवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. या विमानात होते संपूर्ण पवार कुटुंबीय जे आहे ते अजित पवार यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचेल. सकाळपासून पवार कुटुंबाचे सदस्य जे आहेत या सगळ्या परिसरामध्ये आलेले होते आणि आपण पाहतोय की रुपाली चाकणकर या देखील आता रुग्णालयामध्ये या ठिकाणी पोहोचलेले आहेत. कार्यकर्त्यांना असे अश्रू अनावर झाले. दादांसोबत बारामतीमध्ये आल्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांची गर्दी दादांच्या मागे असायची. अगदी दादा पुण्यामध्ये जरी असले तरी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं त्यांना येऊन या ठिकाणी भेटायचे. त्यामुळे त्याच दादांविषयीच्या आठवणी आज प्रत्येकाच्या मनात या ठिकाणी येत आहेत. हे दुःख, हे आक्रोश, प्रचंड अशी गर्दी इथे बघणाऱ्यांची बघायला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. पोलीस प्रशासन या ठिकाणी सूचना देते की गर्दी कमी करा. आपण पाहू शकतो ॲम्ब्युलन्स, त्यासोबतच पोलीस प्रशासनाच्या गाड्या आणि मोठ्या संख्येनं बारामतीकर या ठिकाणी आणि बारामतीच्या आसपासची जी काही गावं आहेत तिथले नागरिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सकाळी साधारणतः 8:45च्या सुमारास हा अपघात झालेला आहे. आपण पाहू शकतो ही धावपट्टी आहे. ही जी धावपट्टी आहे या धावपट्टीच्या बाजूला जी काही दरी आहे त्या दरीमध्ये हे विमान कोसळलं आणि त्यावेळी कोसळल्यानंतर हा भीषण असा अपघात या ठिकाणी झालेला आहे. या अपघातामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देखील मृत्यू झालेला आहे आणि गर्दी कमी करा अशा पद्धतीच्या सूचना या ठिकाणी दिल्या जात आहेत. आपण पाहू शकतो ही जी धावपट्टी आहे या धावपट्टीवरती हे विमान दादांवर असलेलं प्रेम, त्यांच्याबद्दल असलेला जिव्हाळा आणि दादांचा असलेला धाक हा शब्दामध्ये वर्णू शकत नाही. दादा ज्या वेळेला भाषण करायला उभे राहायचे त्यावेळेला काही गडबड झालेली दिसली तर त्यांचं दटावणं म्हणजे हा त्यांचा राग नसायचा, तर ते त्यांचं समजावणं असायचं. हे प्रत्येक कार्यकर्त्याला माहिती असायचं. पाहू शकतो इथले रहिवासी जी घरं आहेत
त्यांचं म्हणणं आहे की मोठा आवाज आला, त्यासोबत जे काही विमानाचे जे पार्ट होते ते देखील आमच्या घरापर्यंत उडाल्याचं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. आणि आपण पाहू शकतो की ज्या पद्धतीने हा अपघात साधारणतः 8:40 हे विमान या ठिकाणी उतरणार अशा पद्धतीचं नियोजित होतं, मात्र 8:45 पर्यंत हे विमान हवेत होतं आणि त्यानंतर विमान खाली कोसळलं आणि मोठा आवाज, मोठा स्फोट या ठिकाणी झाला, ज्यामध्ये विमान आणि एकूण सगळे जळून खाक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अतिशय भीषण असा हा अपघात होता. सुरुवातीला वाटलं नव्हतं की अशा पद्धतीचा अपघात असेल, कारण विमानाची छोटी मोठी अपघात ही बऱ्याच वेळा काही राजकीय नेत्यांची होताना आपण पाहिलेली आहेत, विमानामध्ये बिघाड होताना बघितलेले आहेत. मात्र हा भीषण असा अपघात होता, ज्यामध्ये अजित पवार सारखा एक मोठा नेता, राज्याचा नेता आणि एकूण राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी या निमित्ताने निघाली, भरली. आणि आता आपण पाहू शकतो सगळे जे काही कार्यकर्ते आहेत या ठिकाणी पोहोचत आहेत. काही ज्या मेडिकल कॉलेजवरती या सगळ्या डेड बॉडीज ठेवण्यात आल्या त्या ठिकाणी देखील मोठी गर्दी कार्यकर्त्यांनी केलेली आहे. आणि आता आपण त्या स्पॉटवरती आहोत ज्या ठिकाणी हा अपघात घडला होता. आपण पाहू शकतो की अगदी धावपट्टीच्या नजीक विमानतळ जे आहे बारामतीचं, ज्या विमानतळावरती हे विमान लँड होणार होतं आणि लँड होतानाच हा अपघात झालेला आहे. आणि दर्शी ज्यावेळी हे सांगतात